अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. कृपया आपापसात बोलू नका. सर्वांना फुलं द्या. आता आरती पुष्पांजलीसाठी सर्वांना फुलं द्या. तर मंडळी, आज दत्त जयंती. आज केंद्रामध्ये दत्त महाराजांचा 12/49 जन्मोत्सव साजरा केला आणि फटाके पण जोरजोरात फोडले. रामकृष्ण हरी मंडळी, चला आता आज व्हिडिओला सकाळी 5:30ला सुरुवात झालेली आहे. कारण आपलं आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस आहे. आणि काल केंद्रात सांगितलं होतं शेवटच्या दिवशी 44 ते 53 अध्याय होते. तर 6 वाजताच या म्हणून केंद्रात. तर आता आम्ही दुसऱ्या गावाने यायच्यामुळं आम्ही 5:30ला निघालेलो होतो. ॲटो बोलवलं होता लवकर, तर अंधारच होता. तर आम्ही 6ला 5 कमी असताना आलोत केंद्रामध्ये. तर आले पाहे किती कालपासून सजावट चालू होती केंद्रात. तर ओरिजिनल केळीचे खांब पानं म्हणजे खूप असं इतकं छानपैकी ओरिजिनल कुंड्या ही मस्त कालपासून सजावट होती. फुलं हार सगळे. तर आम्ही केंद्रामध्ये आलोत नेमकं ज्येष्ठ. तर चला मला औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आम्ही केंद्रात जातो आपल्या आपल्या जागेवर. तर तिथं यज्ञाला बसलेले लोक पण होते. आम्ही झाडाला प्रदक्षिणा घातली आणि चला म्हणलं थोडंसं जागेवर जाता थोडंसं व्हिडिओ शूट केला मी लांबूनच. तर सगळी तयारी चालली होती आरतीची. तर आता कंप्लीट 6 वाजले होत्या. तर चला म्हणलं मग आपल्या आपल्या जागेवर बसलो आम्ही जाऊन. तर पायी ओरिजिनल केळीचे खांब हे. तर बसल्या मग माझं व्हिडिओ शूट थोडंफार चालूच होतं. मी बसल्यावर थोडंसं व्हिडिओ शूट केलं. तर माझ्या मागे एक ताई बसली होती मुलगी ओळखीची. तर पाहतीनं पण व्हिडिओमध्ये हसू लागली. तर थोडासा व्हिडिओ शूट केला. ग्रंथाची पूजा केली ग्रंथ उघडून. तर 44वा अध्याय होता चालू, तो उघडून ठेवला. आता गुरुचं स्तवन, पुन्हा गायत्री मंत्र, शांती मंत्र, असे सगळ्या नित्यसेवा जे आहेत ना, तर ते सेवा चालूच होत्या. तर त्याच्यानंतर मग आपली आरती होणार होती. तर चला म्हणलं आपण थोडंफार मी बसल्या व्हिडिओ शूट करू लागले. आणि एवढी गर्दी होती आज मंडळी केंद्रामध्ये. पहाटे 5:30-6ला पण. स्वामी समर्थ श्री 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री भक्ता सर्वश्रेष्ठ पूर्णता शांती मासिकाचा आगमत्री माधवते चतुर्दशी अपार महिमाशी पर्वताचे सांगितले का तत्परेशी श्री गुरुमती गंतुकाते पुरे ज्ञान विराते 14 सारे अवतरणिका नाम 255 अध्याय श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्रम संपूर्णम ओम तत्सम वेदं निर्वचनीयमेकं यप्रभुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव. तर 53वा अध्याय संपूर्ण झाला आणि आम्ही आरतीसाठी उभा राहिला थोडासा व्हिडिओ शूट केला आम्ही सगळ्यांनी मिळून.
ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरनांगीकारा ओम हर 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 महादेव एकानन चतुरानन पंचानन राजे शिवाय वरकवनालाहू ईश्वरीश्वरसी अमृतातु विद्युत शिवदेवू नरहरी रससी परिणचति ससी ऐसे तुझ पाहू सद्गुणाधा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे इथगुज सारे वदकवनादा तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय श्री गणेशाय नमः शिष्याची विनंती आहे कोणी सिद्ध काय बोलते गुरुदेव दत्त अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त कृपया आपापसात बोलू नका सर्वांना फुलं द्या आता आरतीत पुष्पांजलीसाठी सर्वांना फुलं द्या महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय चला तर म्हणजे मस्त वन आरती वगैरे झालं आणि जे पारायणाचे पुरुष आहेत ना त्यांना दर्शनासाठी अगोदर लाईनमध्ये सोडलं आणि जे सेवेसाठी आज आले होते ना दर्शनाला त्यांना पण लाईनमध्ये सोडलं आणि नंतर बाहेर ज्या महिला बसल्या त्यांना रोडवर कारण त्या उन्हात बसल्या तर पूर्ण रोड ब्लॉक झाले तेवढे त्यांना आधी दर्शनात सोडलं आणि ज्या पारायणाचे आहेत ना हॉलमधले त्यांना मागून सोडलं दर्शनासाठी तर ह्या पा सगळी खूप अशी मोठी लाईन लागली होती रस्ता पूर्ण हॉल भरली होती 2-3 त्या बाद दर्शन झाले मस्त बघा माझे स्वामी महाराज जसे काय साक्षात स्वामी महाराज बसलेले आहेत असे मस्त असे हे दर्शन झाले आमची मंडळी तर चला आता आज दत्त जयंतीचा आणि स्वामी गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचा शेवटच्या दिवसाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा आणि समाप्ती झाल्यानंतर इथं फराळाचं पण आज ठेवलं होतं दत्त जयंतीचं तर बघा पहा खूप गर्दी म्हणजे असे पूर्ण रोड भरले होते दोन्ही पण तर पहा गर्दी ओसरली तर चला तर म्हणजे पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी